गावापासून कारखाना 3-4 किलोमीटरवरतीच आहे. त्या ठिकाणी भाऊ गेल्यानंतर त्या ठिकाणी कारखान्याची खूप दयनीय अवस्था झालेली आहे. आज या ठिकाणी वेळोवेळी वेळोवेळी कामगारांचा पगार नाही. वेळेवर कारखान्याची बिलं होत नाहीत. बिलं झाली तर ₹500-600 त्या ठिकाणी बिलं कमी असतात. त्यामुळं शेतकऱ्यांचा खूप मोठा तोटा आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन बोलण्यापेक्षा ज्या भाऊंनी ही कारखाना उभा केला, ही संस्था उभा केली, आज त्या भाऊंची कन्या पद्माताई भोसले ह्या ठिकाणी त्यांना आज त्या कारखान्यातून बाहेर काढलं गेलंय. आज त्या ठिकाणी त्या डायरेक्टर सुद्धा नाहीत, त्या ठिकाणी त्या संचालक नाहीत. खूप दुःख होतंय की ज्या भाऊंनी या ठिकाणी आज एवढी मोठी संस्था उभा केली, त्या भाऊंचं एवढं मोठं तालुक्यासाठी योगदान आहे. आज आणि त्या भाऊंची एक एकुलती एक कन्या आहे, त्यांना त्या कारखान्यातून आज बाहेर काढले. हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांना त्या गोष्टीचं दुःख आहे. तुम्ही जर बघितलं त्या कारखान्यामध्ये आज त्या कारखान्याला लोक शेतकरी ऊस सुद्धा घालत नाहीत. वेळेवर पगार नाही कामगारांना. ऊसाला त्या ठिकाणी ऊसाचं पेमेंट दिलं जात नाही. त्या ठिकाणी वेळेवर कुठलीच गोष्ट होत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ती जी कारखाना आहे ती पूर्ण मोडकळीस आलेला विषय आहे. त्याच्यामुळं आता कसं आहे, शंकरभाऊंच्या काळामध्ये कामगारांची वेळेवर पगार होत होती, वेळेवर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना बिलं दिली जात होती. परंतु या ठिकाणी चेअरमन त्या ठिकाणी भाऊ आता नाहीत, भाऊ आहेत येत नाहीत. आता चेअरमन त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील आहेत. हर्षवर्धन पाटलांच्या त्या ठिकाणी कारखाना ताब्यात आल्यापासून त्या ठिकाणी कारखान्याची खूप दयनीय अवस्था ठिकाणी आता आहे. एकंदरीत पाहायला गेलं की तुम्ही सांगता की हर्षवर्धन पाटलांच्या हातामध्ये कारखाना आल्यानंतर एकंदरीतच कारखान्याची अवस्था दयनीय झालेली आहे. त्यांच्या मुलगी जी आहे पद्माताई भोसले यांना देखील कारखान्यातून बाजूला काढण्यात आलं असं देखील तुम्ही म्हणतात. मला एक सांगा, एवढा सगळा प्रकार आहे, सहकारी संस्था हर्षवर्धन पाटलांनी किंवा भाऊंनी उभा केली असेल, ते चालते कसे ते एकंदरीत सगळ्या तालुक्यालाच माहीत आहे. परंतु मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की दत्तात्रय मामा भरणे हे गेली 10 वर्ष झालं आमदार म्हणून तालुक्यामध्ये राहिलेले आहेत. त्यांनी एखादी सहकारी संस्था का काढली नाही? आता कसं आहे माहिती आहे का, संस्था काढायचे म्हणजे या ठिकाणी मला आवर्जून बोललं पाहिजे. ह्या संस्था ज्या आहे इंदापूर तालुक्यातील, ही कैलासवासी शंकरराव भाऊंनी संस्था काढलेल्या आहेत. तुम्ही मागं वळून बघा, पाटील साहेबाच्या काळात किती संस्था उभ्या राहिल्यात आणि शंकरराव भाऊंच्या काळामध्ये किती संस्था उभ्या राहिलेल्या आहेत. हे सगळ्या संस्था ज्या आहेत हे शंकरराव भाऊंनी संस्था काढलेल्या आहेत. ह्या संस्था शंकरराव भाऊंच्या काळात, ज्या वेळेस शंकरराव भाऊ गेले त्याच्यानंतर मला अशी दाखवा की संस्था कुठली या ठिकाणी ह्यांनी काढलेली आहे. ही सर्व संस्था शंकरराव भाऊंच्या काळामध्येच काढलेल्या शंकरराव भाऊंनी आहेत. हर्षवर्धन पाटलाच्या काळात त्या ठिकाणी संस्था त्यांनी काढलेल्या नाहीत. त्या ठिकाणी ठीक आहे, मामा 2014ला आमदार झालेत, त्या ठिकाणी मामा एक शेतकरी कुटुंबातील आहेत. संस्था उभा करणं एवढं सोपं नाही. त्या ठिकाणी आर्थिक बाजू खूप मोठी लागते. त्या ठिकाणी तशी म्हणजे आर्थिक बाजू पण मोठी पाहिजे. त्या ठिकाणी हळूहळू ठीक आहे, मामा आता 2024ला आमदार झाल्यानंतर त्याच्या ठीक आहे, आता मामांनी जरी संस्था मामाला उभा करता आली नाही तर तुम्ही काल परवा पाहिलेच त्या ठिकाणी जंक्शनला या ठिकाणी मामाने खूप मोठी MIDC आणली. त्या ठिकाणी तरुण मुलांना मुलींना त्या ठिकाणी त्यांना हाताला त्या ठिकाणी काम लागणारच आहे. जरी मामाला संस्था काढता आली नसेल त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी मामा अजून त्या ठिकाणी चांगलं काम करून पुढील भविष्य काळामध्ये मामा कारखाना असतील, दूध संघ असतील, अनेक संस्था ठिकाणी मामा उभा नक्की करतील. मला तुम्हाला तो पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की दूधगंगा किंवा यासारख्या संस्था तर आहेतच इंदापूर तालुक्यामध्ये, आणि तुम्ही म्हणताय की येणाऱ्या काळामध्ये मामा देखील संस्था उभा करतील आणि MIDCचा तुम्ही प्रश्न एकडे या ठिकाणी उपस्थित केला. मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की अंकिता पटेल जे गावोगावी दौरे करतात त्यामध्ये त्यांनी एक शब्द वापरला की दत्तात्रय मामा भरणे हे स्वतःचे खिसे भरत आहेत आणि त्यांचे 4 बागड बिल्ले जे आहेत, बागड बिल्ले हा त्यांनी आवर्जून शब्द वापरलेला आहे. बागड बिल्ले जे आहेत ते देखील स्वतःचे खिसे भरत आहेत, ते मिळून सगळे कमिशन एजंट आहेत. नक्की याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय? आता कसं आहे माहिती आहे का, आता अंकिता ताईंना आता त्यांनी काय केलंय, रोज टीका टिप्पणी करण्यास त्यांना कार्यक्रम घेतलाय हातीमध्ये. आता बोलायला काय काय त्यांना मुद्दे नाहीत. त्यांना त्या ठिकाणी व्याडीमध्ये गेले आणि म्हणले मी विकास पाहण्यासाठी मी तालुक्यात त्या ठिकाणी गावोगाव जाणार आहे. मला ताईंना विनंती करायची, तुम्ही ज्या ठिकाणी कार्यक्रम घेतलाय ना त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरचा जो सभा मंडप आहे ना, तो सभा मंडप ही त्या ठिकाणी भरणे मामानेच बांधलेला आहे. तुम्ही त्या ठिकाणी मंदिरातून जे पाय बाहेर टाकता ते जे पिंग ब्लॉक आहे व्याळीतला, तो सुद्धा मामानेच बांधलेला आहे. त्याच्या पलीकडे त्या ठिकाणी मोठं कार्यालय जे पलीकडे आहे ते मामांचंच आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस गाडीत बसणार आहात आणि गाडीत बसून तुम्ही ज्यावेळेस तुम्ही रस्त्याला जाणार आहात त्या रस्त्याला गेल्यानंतर तो डांबरी सुद्धा मामानेच केलेला आहे.
हे मामानेच केलं. त्याच्यामुळं त्यांना बघण्याची, तालुक्यात गावागावात फिरण्याची काहीच गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही सुरुवात केली त्याच ठिकाणापासून तुम्ही जर पाहायला बघितलं तर सर्व ते मामानेच केलेलं आहे. पण ते चार चार बागड बिल्ल्यांचा जे उल्लेख केला, ते चार बागड बिल्ले नक्की कोण आहेत? आता कसं आहे माहिती आहे का, मामांच्या काळामध्ये मामांनी 10 वर्षामध्ये इंदापूर तालुक्यातील अनेक मामांनी कॉन्ट्रॅक्टदार तयार केले. अनेक कॉन्ट्रॅक्टदार तयार करून त्या ठिकाणी प्रत्येकाला मामांनी काम हाताळलं, त्या ठिकाणी काम दिलं. त्या ठिकाणी बाहेरचा येऊन काम करण्यापेक्षा आपल्याच तालुक्यातला कोणतरी जगला पाहिजे, आपल्याच तालुक्यातला कोणतरी पुढे आला पाहिजे. त्याच्यामुळे मामाने तालुक्यातल्याच लोकांना त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. ह्यांच्या काळामध्ये बघितलं ना तुम्ही, बाहेरची लोक त्या ठिकाणी बोलवून आणायची, त्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट देण्याची, बाहेरची लोक त्या ठिकाणी मोठी करायची आणि ठराविकच तालुक्यातील लोकांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचा, असं मामाने न करता सर्वसामान्य कुटुंबातील त्या ठिकाणी मामांनी मुलं पुढे आणली आणि सर्वसामान्य कुटुंबातील त्या ठिकाणी मामांनी त्या मुलांना एक हाताला काहीतरी काम मिळावं म्हणून त्या ठिकाणी मामांनी त्या मुलांना काम दिलं, कॉन्ट्रॅक्ट म्हणून काम दिलं त्या मुलांना. तुम्ही जे सांगितलं की आता दत्तामामा भरणे यांनी सर्वसामान्य पोरांना, सर्वसामान्य मुलांना पुढे आणलं, पण याचा कुठेतरी तोटा मामांना सहन करावा लागला का? की कारण जे कॉन्ट्रॅक्टर तयार झाले ते प्रत्येक गावोगावी तयार झाले आणि गावोगावी तयार झालेल्या कॉन्ट्रॅक्टरांमुळेच ही निकृष्ट दर्जाची कामं झालीत असा तुमच्यावरती आरोप केला जातोय. हा नक्की काय प्रकार आहे? आता कसं आहे माहितीये का, कुठेही निकृष्ट दर्जाचं काम नाहीये, फक्त ह्यांना बोलायला मुद्दे नाहीत. आता हे विकासावर बोलू शकत नाहीत. हे म्हणू शकतात का मामांनी काम नाही केलं? म्हणता येणार नाही. मग आता बोलायचं काय, काय बोललं पाहिजे? मग आता मलिदा गँग, निकृष्ट काम, हे असं बोलायचं. ह्यांच्या काळात ह्यांना काम काहीच केलं नाही, कुठलंही काम केलं नाही. त्याच्यामुळे आता ह्यांना बोलायला शब्द नाहीत, म्हणून ते आपलं जाणीवपूर्वक आपलं बदनामी करण्यासाठी शेवटी बोलायचं काय, टार्गेट काय करायचं म्हणून हे शब्द त्यांना वापरलं जात आहे सरस. एक नाराज गट सध्या तुतारीमधून वेगळा झालेला आहे. त्यांनी बंडखोरीचा नारा दिलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर ते बंडखोरी करणार आहेत अशा प्रकारच्या चर्चा इंदापूरमध्ये आहेत. एक मोठी सभा त्यांनी, एक मेळावा त्यांनी कार्यकर्त्यांचा घेतला. नक्की त्यातील काही लोक तुमच्या संपर्कात आहेत की काय? 100% आमच्या संपर्कामध्ये आहेत तेथील लोक. सांगायचा मुद्दा असा आहे, आप्पासाहेब असेल, आमचे सहकारी मित्र पोरीनबाई आहेत, आप्पासाहेबांबरोबर बी आम्ही गेले अनेक दिवस काम केलेलं आहेत. आणि हा जर मुद्दा जर तुम्हाला सांगायचं जर म्हटलं ना, आता त्याच्यामध्ये जे आहे आमच्या बरोबरचेच कार्यकर्ते आहेत, त्याला गेले अनेक वर्ष त्याच कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन पाटील साहेबांना विरोध केलाय, सर्वांनीच विरोध केलाय, आम्ही या ठिकाणी विरोध करायला होतो. आणि ह्याच लोकांपुढे जर तीच व्यक्ती येत असेल तर 100% त्यातील अनेक लोक काम करणार नाहीत. एक काम करणारे ठीक आहे, पण ही बंडखोरी होईल का इंदापूर तालुक्यामध्ये? तर कसं, हा विषय त्यांचा वैयक्तिक आहे, तो त्यांचा निर्णय आहे, काय घ्यायचा आहे ते ठरवतील. त्या लोकांच्या समोर दोन चॉईस असतील, एक भरणे मामाला निवडा किंवा हर्षवर्धन पाटलांना निवडा, तर ते काय काय करतील ते लोक नक्की? त्यांना जर पुढे जायचं असेल तर त्यांना भरणे मामांना चॉईस करून निवडावा. त्यांनी भरणे मामाला निवडावं. मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो. एक तुम्ही तुमचा आवडता नेता कोणता आहे? रॅपिड फायर प्रश्न आहेत तुमच्यासमोर. मी तुम्हाला दोन ऑप्शन देतो. एक भरणे मामा की अजित पवार? महाराष्ट्रामध्ये काम करायचं असेल, नाही, एका वाक्यात उत्तर द्या. भरणे मामा की अजित पवार? महाराष्ट्रामध्ये जर काम करायचं असेल तर दादा, आणि इंदापूर तालुक्यात जर विकास पाहायचा असेल तर इंदापूर तालुक्याला मामा. मुख्यमंत्री म्हणून बघायला कोणाला आवडेल, अजित पवार की सुप्रिया सुळे? दादा. दादांना. अच्छा, तुम्ही आता सांगितलं की सुप्रिया सुळे ऐवजी दादांना मुख्यमंत्री बघायला आवडेल. हे ठीक आहे सगळं, परंतु आता जर पाहायला गेलं तर इंदापूरमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की शरद पवारांचं वारं आहे असं एकंदरीत म्हटलं जातं इंदापूर तालुक्यामध्ये. नक्की काय वाटतं, आमदार दत्तात्रय भरणे यांचा विजय होईल का? तुम्हाला सांगतो, पवार साहेबांचं सहानुभूतीचं वातावरण लोकसभेला होतंच, हे आपण सर्वांनी मान्यच केलं पाहिजे. परंतु त्या ठिकाणी आताच्या काळामध्ये ह्या विधानसभेला पवार साहेबांचं जे वातावरण होतं ते पूर्ण फार आता नष्ट झालेलं आहे. आता सहानुभूतीचं वातावरण नाही, अजिबात इंदापूर तालुक्यामध्ये वातावरण नाही. आणि ज्या वेळेस पवार साहेबांनी हर्षवर्धन पाटील साहेबांचा प्रवेश घेतला त्यावेळेसपासून जे वातावरण होतं ते पूर्ण असं संपून गेलेलं आहे वातावरण. आणि तुम्हाला खरंच सांगतो मी, इंदापूर तालुक्यामध्ये भरणे मामांनी एवढा मोठा विकास केला आहे, त्याच्यामुळं इंदापूर तालुक्यातील तळागाळातील जे सर्वसामान्य जी जनता जी आहे, हे जनता विकासाच्या पाठीमागे जाणार आणि ठिकाणी सर्वजण मामांच्या पाठीशी उभा राहणार. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, उद्याच्या
23 तारखेला विजय हा निश्चित बर्ने मामांचाच होणार आहे. नक्की नक्की फरक किती असेल मताचा? गेल्या वेळेस तुम्ही आज पाहायला गेलं तर गेल्या वर्षी एक काटिकी टक्कर झाली होती, पण यावेळेस तुम्ही म्हणता की बर्ने मामाचा विजय होईल. किती मतांनी नक्की मामा निवडून येतील? त्यावेळी ठीक आहे, गेल्या वर्षी जरा थोडं वातावरण वेगळं होतं, पण आता वातावरण तसं नाहीये. मामांसाठी वातावरण आता चांगलं आहे. मामांच्या बाजूने जनता, सर्वसामान्य जनता पाठीमागे तालुक्यातली उभी राहिलेली आहे. त्याच्यामुळे यावेळी मामांचा चांगल्या आकडेवारीत या ठिकाणी मामांचा विजय निश्चित होणार आहे, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. हे आपल्यासोबत होते पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोशल मीडियाचे उपाध्यक्ष हमा पाटील आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी आले होते. त्यांचा आपण आपल्या चॅनलच्या वतीने आभार व्यक्त करू, आपल्या चॅनलवरती गप्पा मारण्यासाठी आले त्याबद्दल. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढे आणखी नवीन रोज एका नवीन व्यक्तीला, नवीन मुलाखत घेऊन, नवीन एका विषयाला घेऊन आपण रोजच PR न्यूज मराठीवरती येणार आहे. तोपर्यंत तुम्ही सर्वजण प्रेक्षकांनो पाहत राहा